नमस्कार मित्रांनो, MPSCच्या परीक्षेमध्ये जो अतिरिक्त वेळ दिव्यांगांना मिळतो तर तो कसा घ्यायचा याची एक प्रोसेस आहे. फक्त फॉर्म भरून ती आपल्याला तो वेळ मिळत नाही, तर त्यासाठी ही प्रोसेस कंप्लीट करावी लागते. तर ती प्रोसेस कशी आहे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. पण एक आहे की अर्ज केल्यानंतर म्हणजे फॉर्म भरल्यानंतर हे 7 दिवसाच्या आत ही प्रोसेस करणं अनिवार्य आहे. आता MPSCची वेबसाईट ओपन करा. त्यामध्ये दिव्यांग कॉर्नर म्हणून एक ऑप्शन आहे. तर त्या ऑप्शनमध्ये जर तुम्ही गेले तर तिथे जे दिव्यांगासाठी जे सूचनांचं परिपत्रक आहे ते परिपत्रक तुम्ही डाउनलोड करू शकता. ते परिपत्रक डाउनलोड केल्यानंतर त्याला सविस्तर वाचणे अनिवार्य आहे. सविस्तर जेव्हा तुम्ही वाचाल तर तेव्हाच तुम्हाला प्रोसेस कळेल, कोणकोणते डॉक्युमेंट्स न्यायचे ते पण कळतील. आता हे काय आहे की दिव्यांग उमेदवाराकरिता मार्गदर्शक सूचना सर्व व्यवस्थित वाचा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही जिल्हा रुग्णालयामध्ये जाणार तर या परिपत्रकाचे पहिले 5 पान झेरॉक्स काढून तुम्ही घेऊन जाणं अनिवार्य आहे. तिथं गेल्यावर तुम्हाला विचारतात की कशावरून तुम्ही ही परीक्षा देताय, कुठं लिहिलेलं आहे की तुम्हाला हे असा असा कालावधी वगैरे पाहिजे, तर तो घेऊन जाणं अनिवार्य आहे. आता आता मी एक स्वतः दिव्यांग व्यक्ती आहे आणि तर मला अतिरिक्त अनुग्रह कालावधीसाठी मी प्रोसेस केलेला आहे. मला लेखनीच नव्हता पाहिजे, तर मी यासाठी आता मी फक्त अनुग्रह कालावधीची तुम्हाला माहिती देणार आहे. तर याच्यात 1.3 हा पॉईंट आहे. या पॉईंटनुसार 1.3.4 हा अनुग्रह कालावधीसाठीचा आहे. यामध्ये फक्त म्हणजे केवळ अनुग्रह कालावधी पाहिजे असेल तर काय काय करायचं. तर त्यासाठी आता तुम्ही हॉस्पिटलला जाणार, जिल्हा रुग्णालय, बरं, कोणत्याही जिल्ह्याचं जिल्हा रुग्णालय, तर त्यावेळेस सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जाणं अनिवार्य आहे. हे परिपत्रक पण सोबत, याचे झेरॉक्स पण सोबत नेणं अनिवार्य आहे तुम्हाला. तर या झेरॉक्समध्येच म्हणजे ह्या पूर्ण परिपत्रकामध्येच नमुने दिले आहेत, प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 असे. तर त्यापैकी 1 किंवा 2 घेऊन जाऊ शकता. मी प्रपत्र 2ची झेरॉक्स घेऊन गेलो होतो. आणि परमनंटचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट 40+ परमनंट असलं पाहिजे आणि एक नमुना क्रमांक 11 यामध्ये दिलेला आहे, तर त्याचे तुम्ही प्रिंट काढून सोबत घेऊन जा. आता हा नमुना क्रमांक 11 आहे, हा जशाच तसा तुम्ही प्रिंट काढून जिल्हा रुग्णालयाला घेऊन जा. तिथं ते भरतील, तो हा फॉर्म सर्व भरतील आणि आपल्याला तिथं पूर्ण प्रोसेस करून 3 किंवा 4 सही शिक्के आपल्याला घ्यावे लागतात. ते सही शिक्केशिवाय तुम्हाला, आणि मग ते सही शिक्के घेतल्यानंतर त्याची आपल्याला फोटो वगैरे करून आयोगाच्या संकेतस्थळावर म्हणजे जे ईमेल ID आहे तो त्याच्यावर पाठवावं लागतं. तर नेक्स्ट मित्रांनो, मी प्रपत्र 2चं झेरॉक्स काढून घेऊन गेलो होतो सोबत. म्हणजे सोबत हे तर प्रपत्र 2ची सोबत न्यायची गरज नाही आहे, पण हा फॉर्म आपल्याला स्वतः आपण भरू शकतो. हा घरीच भरू शकतो अनुग्रह कालावधी मिळण्यासाठी, म्हणजे एक्स्ट्रा 20 मिनिट मिळण्यासाठी. त्यामध्ये पहा, आपले नाव, पत्ता आणि दिनांक ज्या दिवशी तुम्ही भरणार आहेत. मित्रांनो, जर 7 दिवसाच्या आत म्हणजे आज फॉर्म भरला आहे आणि 7 दिवसाच्या आज तर तुम्ही ही प्रोसेस नाही केली आणि आयोगाला वेबसाईटवर जर नाही पाठवलं तुम्ही, तर तुम्हाला तो 20 मिनिटचा एक्स्ट्रा टाईम भेटणार नाही. पण त्यासाठी जर तुम्ही प्रोसेस केली नसेल तर तेव्हा तुम्ही काय करू शकता, फॉर्म कॅन्सल करा, जो भरलेला आहे अर्ज, ज्याची ती फीस आहे तेवढीच कटून जाईल, आणि पुन्हा फॉर्म भरा आणि मग पुन्हा 7 दिवसात ही प्रोसेस करून तुम्ही पाठवलं तर तुम्हाला भेटून जाईल. आता यामध्ये काय असं की हा लेखनिकासाठी आणि अनुग्रह कालावधीसाठी दोन्हीसाठी एकच फॉर्म आहे. तर याच्यात दिलेलं आहे की लागू नसले ते खोडावे, राईट. म्हणून मग मी जो लेखनिकाची स्वाक्षरी वगैरे आणि याच्यात भरपूर आहे ते मी खोडून माझा फॉर्म भरला होता. म्हणजे मग याच्यानंतर जर तुम्हाला पोस्टाने पाठवायचं असेल तर हे जेवढे काही डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करणार त्या डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्स करून पुन्हा सही स्वतःची सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला पाठवावं लागतील. नाहीतर मग तुम्ही आयोगाला ऑनलाईन त्यांची जी वेबसाईट दिलेली आहे, त्यांनी जे ईमेल ID दिलेला आहे त्या ईमेल IDवर तुम्ही याचे फोटोज PDF करून पाठवू शकता. आता नेक्स्ट आहे मित्रांनो, नमुना क्रमांक 10. तर हा नमुना क्रमांक 10 केव्हा भरायचा आहे, जेव्हा तुम्ही म्हणजे केंद्रावर, आता इथं दिलेलं आहे केंद्र, म्हणजेच हा नमुना क्रमांक 10 आवश्यक आहे जेव्हा आपण परीक्षेला जाणार. तर परीक्षेला जाता वेळेस हा फॉर्म सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.
हा तिथं गेल्यावर भरू शकता किंवा आधी भरू शकता. पण यामध्ये जी सही करायची असते ना, तर ती सही तुम्ही पर्यवेक्षकाच्या समोरच केलेली चांगली राहील. कारण आता फॉर्म भरायचा असेल तर इथं पर्यवेक्षकाची सही आणि उमेदवाराची सही तर एकमेकांच्या समोर जर ती सही केली तर ती जास्त ग्राह्य धरले जाईल. तर हा फॉर्म तिथं भरायचा आहे परीक्षेच्या वेळेस. तर नेक्स्ट आहे मित्रांनो की ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाणार तर सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जा. जे काही नमुना क्रमांक 11 आहे, डिसेबिलिटी सर्टिफिकेट वगैरे आहे, तर ते सगळे घेऊन जा. आता ही सर्व प्रोसेस केल्यानंतर जी आयोगानं एक ईमेल ID दिलेला आहे, या ईमेल IDवर सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत 20 मिनिट एक्स्ट्रा भेटण्यासाठी. तर कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत? प्रपत्र 2 म्हणजे जे आपण भरणार आहोत, आधार कार्ड स्वतःचं, त्याचा PDF वगैरे करून ठेवा. नमुना क्रमांक 11 जो जिल्हा रुग्णालयातून भरून घेतलेला आहे आपण, त्याच्यावर सही शिक्के घेतलेले आहेत, त्याचा फोटो आणि PDF आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट याचं पण एक PDF. या सर्वांचं PDF तुम्ही त्या ईमेलला पाठवून मग तुम्हाला 20 मिनिट एक्स्ट्रा मिळतील. आता परीक्षेच्या वेळेस काय काय न्यायचं आहे? तर सर्व मूळ कागदपत्रे, ओरिजिनल डॉक्युमेंट्स ऑल, आधार कार्ड, नमुना क्रमांक 11 जो जिल्हा रुग्णालयात आपण सही शिक्के घेतलेले आहेत तो ओरिजिनल काढा, त्याची झेरॉक्स वगैरे नाही. आणि नंतर नमुना क्रमांक 10 तो तिथंच भरायचा आहे. आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट सोबत तुम्ही सर्व झेरॉक्स आणि सेल्फ अटेस्टेड घेऊन जाऊ शकता, पण ओरिजिनल नेणं अनिवार्य आहे. तर ही प्रोसेस केल्याशिवाय तुम्हाला 20 मिनिट एक्स्ट्रा मिळणार नाही. तुम्ही तिथं गेल्यावर कितीही धडपड केली, काही जर केलं तर नाही. प्रोसेस करा, 20 मिनिट घ्या, बस. थँक्यू.